हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी आहे शुभांगी आणि प्रिशा मेकअप स्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे गाईज. तर मी हा खूप सुंदर असा लुक वटपौर्णिमेसाठी क्रिएट केलेला आहे, जो की तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर झाला होता. जर तुम्हाला आवडला तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसा वाटला हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो हा लुक मला फार आवडला, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि चला तर मग बघूया आपण हा लुक कसा क्रिएट केलेला आहे. सो गाईज, इथे मी सर्वात पहिले बायोटिकचं कोकुंबर टोनर यूज केला आहे. त्यानंतर मी बायोटिकचं मॉइश्चरायझर यूज करते आहे, जेणेकरून आपली स्किन छान हायड्रेट राहील. त्यानंतर जर तुम्ही डे टाईमला बाहेर जाणार असाल तर सनस्क्रीन नक्की अप्लाय करा. त्यानंतर मी इनसाईडचं प्रायमर यूज केलेलं आहे, जिथे मला ओपन पोर्स आहे तिथे मी ते छानपैकी लावून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते मेबेलिन फिटमीचं फाउंडेशन घेतलेलं आहे आणि डॉट डॉट करून माझ्या संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला लावून घेतलं आहे. डॅबिंग मोशनमध्ये याला छानपैकी ब्लेंड करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ब्लेंड करत आहे. ब्लेंडिंग खूप प्रॉपर झाली पाहिजे, तेव्हाच आपला बेस जो आहे तो इव्हन आणि छान दिसतो, ग्लोई दिसतो. सो ब्लेंडिंगला थोडा वेळ द्या. त्यानंतर मी ते स्विस ब्युटीचं कन्सिलर यूज केलं आहे, जे की माझ्या आयलिडवर आणि जिथे मला डार्क स्पॉट आहे, जिथे मला गरज आहे तिथे मी छानपैकी ते लावून घेतलं आहे. कन्सिलर जे आहे ते आपल्या हाय पॉईंटला लावायचं असतं, जेणेकरून आपले हाय पॉईंट जे आहे ते उठून दिसतात. सो मी इथे छानपैकी मला जिथे गरज होती तिथे मी लावून घेतलं आहे आणि ब्युटी ब्लेंडरच्या सहाय्याने त्याला छानपैकी ब्लेंड करत आहे. सो तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे ब्लेंड करत आहे. कन्सिलर आपण जिथे लावला आहे अगदी त्याच मोशनमध्ये, सर्क्युलर मोशनमध्ये त्याला ब्लेंड करायचं असतं. सो ते एकदम छान आणि इव्हन बसतं. आणि ट्रस्ट मी गाईज, माझा बेस खूप छान झाला होता. त्यानंतर मी ते मेबेलिन फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर घेतली आहे आणि माझ्या संपूर्ण चेहऱ्याला पावडरच्या सहाय्याने सेट करून घेत आहे. तर तुम्ही बघू शकता पावडर बी मी अगदी हलक्या हाताने त्याला लावून घेत आहे. त्यानंतर मी अगदी थोडंसं चेहऱ्याला टेक्स्चर यावं म्हणून मी कॉन्टूर करत आहे आणि मी त्याला ब्लेंडरच्या सहाय्याने ब्लेंड करून घेणार आहे, कारण मला वाटतं ब्लेंडरने छान कॉन्टूर ब्लेंड केलं जातं. त्यानंतर मी अगदी हलकं असं ब्लश लावत आहे. सो तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे. त्यानंतर मी एक छोटा ब्रश घेतला आहे आणि त्या माझ्या हाय पॉईंटला हायलायटर लावून घेत आहे. जो मी नेहमी सांगते, हायलायटर लावल्याने आपले फोटोज खूप छान निघतात. त्यानंतर मी एक ॲब्रो पॅलेट घेतला आहे आणि छानपैकी माझ्या ॲब्रोंना फिल करून घेणार आहे. त्यानंतर मी हा न्यूड पॅलेट घेतला आहे. त्यामधला मी एक मजिंटा शेड घेतला आहे, जो की रेडिश टाईपमध्ये आहे आणि त्याला मी छान माझ्या आयलिडला लावून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी लावून आणि छानपैकी ब्लेंड करत आहे. त्यानंतर मी एक डार्क शेड घेतला आहे आणि माझ्या आउटर कॉर्नरला लावून घेत आहे, जेणेकरून माझी आउटर कॉर्नर आहे जी उठून दिसेल. त्यानंतर मी एक गोल्डन शेड घेतला आहे आणि माझ्या हाफ कट क्रीजला लावून घेत आहे आणि माझा आय लुक खूप सुंदर झाला होता गाईज. सो बघू शकता आय लुक कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर मी स्विस ब्युटीचं पेन आयलायनर घेतला आहे आणि अगदी नॉर्मल अशी लाईन काढून घेतलेली आहे.
त्यानंतर मी मास कॉस्मॅटिकचा मस्कारा घेतला आहे आणि 2 ते 3 कोट छानपैकी लावून घेतला आहे. त्यानंतर लिप्सला हायड्रेट करण्यासाठी मी इथे लिप बाम लावून घेतला आहे. त्यानंतर मी लिपस्टिक लावत आहे, जी की शेड माझ्या लक्षात नाही, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल, नक्की चेक करा. मास कॉस्मॅटिकचं काजळ लावलेलं आहे आणि त्यानंतर मी ते आपले डोळे अजून छान दिसावे त्यासाठी मी जो मजिंटा कलरवरती लावला तर तो माझ्या लोअर लॅशेसला खाली लावून घेत आहे. त्यानंतर मी स्विस ब्युटीचा मेकअप फिक्सर घेतला आहे आणि छानपैकी मेकअपला सेट केला आहे आणि हा आहे माझा फायनल लुक. सो गाईज, हा होता माझा फायनल लुक. मला पर्सनली खूप जास्त आवडला आहे. तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर हेल्पफुल वाटला तर तुमच्या फ्रेंडला शेअर करा. सो सांगा मला कसं वाटला ते. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.